जमीन विकत घेतली पण कागदोपत्री मालक झालात नाहीत तर घर घेतलं पण मालमत्ता कर कधी आणि कसा भरायचा हेच माहीत नाही. आणि हो, तुम्ही घर कर्जावर लाखो रुपयांची आयकर सवलत गमावत आहात का? कधी असं झालंय का की तुमच्या एका चुकीमुळे सरकारी योजनेचा फायदा घेण्याची संधी हुकली आहे? आजच्या भागात आपण पाहणार आहोत जमीन रजिस्ट्रेशन का आणि कसं करावं, मालमत्ता कर म्हणजे काय आणि तो कसा वाचवावा, आणि सर्वात महत्त्वाचं, घर कर्जावर आयकर सवलत मिळवून हजारो रुपये कसे वाचवायचे. आणि हो, अशीच उपयुक्त माहिती तुम्हाला हवी असेल तर आपला महसूलशाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा, कारण इथे आम्ही कोणताही सल्ला देण्यासाठी शुल्क घेत नाही. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मध्येच आपण जमीन रजिस्ट्रेशनची स्टेप बाय स्टेप माहिती देणार आहोत, जी तुम्हाला खूप उपयोगी पडेल. नमस्कार, महसूलशाहीमध्ये तुमचं स्वागत आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढ्याचे शंकरराव बिचाऱ्यांनी आयुष्यभराची कमाई लावून 1 गुंठा जमीन घेतली, पण फक्त खरेदी खत करून गप्प बसले. पुढे जेव्हा मुलाच्या शिक्षणासाठी कर्ज काढायला गेले तेव्हा बँक म्हणाली, ही जमीन तुमच्या नावावर नाहीच, कारण त्यांनी रजिस्ट्रेशनच केलं नव्हतं. मग त्यांनी आपला महसूलशाही चॅनल पाहिला, आमच्याशी संपर्क साधला आणि आम्ही सांगितलेल्या मार्गाने जाऊन त्यांनी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. आज ते जमिनीचे कायदेशीर मालक आहेत. महसूल आणि कायद्यांबाबत अशीच विश्वसनीय आणि उपयुक्त माहिती हवी आहे? मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल आत्ता सबस्क्राईब करा. चला तर मग आज रामूच्या गोष्टीमधूनच सुरुवात करूया. तज्ज्ञ रामूला त्याच्या मित्राने सांगितलं की जमिनीचं रजिस्ट्रेशन खूप महत्त्वाचं आहे. हे रजिस्ट्रेशन म्हणजे नेमकं काय आणि ते इतकं का गरजेचं आहे? नमस्कार. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा, भारतात मालमत्ता कायद्यातील सर्वात मोठा गैरसमज हा खरेदी करार आणि विक्री दस्त यांच्यातील फरकात आहे. रामूने जी केलं तो बहुधा एक नोटरी केलेला खरेदी करार होता. अच्छा. हा करार म्हणजे फक्त मालमत्ता विकत घेण्याचा आणि विकण्याचा इरादा दर्शवणारा कागद आहे. तो मालकी हक्क देत नाही. काय सांगताय? म्हणजे हे फक्त एक वचनपत्र आहे, मालकी हक्काचा पुरावा नाही. अगदी बरोबर. खरी मालकी तेव्हाच मिळते जेव्हा तुम्ही भारतीय रजिस्ट्रेशन कायदा 1908च्या कलम 17 नुसार सरकारी दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन त्या व्यवहाराची नोंदणी म्हणजे रजिस्ट्रेशन करता. नोंदणी न केलेला दस्तऐवज न्यायालयात कायदेशीर पुरावा म्हणून ग्राह्य धरला जात नाही. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या जोपर्यंत रजिस्ट्रेशन होत नाही तोपर्यंत रामू त्या जमिनीचा मालक नाही. बापरे. एक जुनी म्हण आहे, तोंडी करार आणि कागदी घोडे दोन्ही कायद्याच्या कोर्टात कमजोर पडे. हां, बरोबर. आजच्या काळात तो नोटरी केलेला करार त्या कागदी घोड्यासारखाच आहे. जबर. म्हणजे आधी लगीन कोंढाण्याचं तसं आधी जमिनीचं रजिस्ट्रेशन. पण ही प्रक्रिया नेमकी कशी असते? सामान्य माणसाला कळेल अशा भाषेत स्टेप बाय स्टेप सांगाल का? हो, नक्कीच. प्रक्रिया खरं तर 5 सरळ पायऱ्यांमध्ये विभागलेली आहे, पण प्रत्येक पायरीवर थोडं लक्ष द्यावं लागतं. स्टेप बाय स्टेप बघूया. पहिली पायरी आहे विक्री करार म्हणजे सेल डीडचा पक्का मसुदा तयार करणे. ओके. इथेच अनेक जण वकीलवर पूर्णपणे विसंबून राहतात आणि कागदपत्र नीट वाचत नाहीत. नावातील स्पेलिंगच्या चुका, जमिनीच्या चतुर्सीमेतील अस्पष्टता किंवा चुकीच्या सर्वे नंबरचा उल्लेख ह्या छोट्या चुका पुढे मोठे वाद निर्माण करतात. म्हणजे सगळं बारकाईने तपासायला हवं. बरं, दुसरी पायरी कोणती? दुसरी आणि सर्वात खर्चिक पायरी म्हणजे स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी भरणं. महाराष्ट्र स्टॅम्प कायद्यानुसार शहरी भागात मालमत्तेच्या बाजार मूल्याचा साधारण 5% स्टॅम्प ड्युटी आणि 1% रजिस्ट्रेशन फी लागते. 1%. पण ती कमाल 30,000 रुपये असते ना? हो, बरोबर. कमाल 30,000 रुपये. इथे लोक बाजार मूल्य कमी दाखवून स्टॅम्प ड्युटी वाचवण्याचा प्रयत्न करतात. पण नंतर आयकर विभागाची नोटीस आली की अडचण होते. आणि तिसरी पायरी, ती आता सोपी झाली आहे असं ऐकलंय. हो, तिसरी पायरी आहे IGRMmaharashtra.gov.in या सरकारी वेबसाईटवर जाऊन अपॉइंटमेंट घेणे. चौथी पायरी म्हणजे ठरलेल्या दिवशी विक्रेता, खरेदीदार, 2 साक्षीदार आणि सर्व मूळ कागदपत्र घेऊन कार्यालयात हजर राहणे. अच्छा. आणि 5वी पायरी म्हणजे बायोमेट्रिक ठसे आणि फोटो देऊन प्रक्रिया पूर्ण करणे. सर्वात जास्त गोंधळ 4थ्या पायरीवर होतो. कसा काय? ऐनवेळी एखादं मूळ कागदपत्र विसरलं जातं किंवा साक्षीदाराच्या ओळखपत्रात काहीतरी अडचण येते आणि अपॉइंटमेंट वाया जाते. वा, भारी माहिती दिलीत. हे लक्षात ठेवलं तर पुढे मोठा फायदा होईल. तुम्ही कधी जमिनीच्या रजिस्ट्रेशन प्रक्रियेतून गेला आहात का? तुमचा अनुभव कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि हो,
महसूल आणि कायद्यांशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी आपला महसूलशाही यूट्यूब चॅनलला भेट द्या आणि चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. बरं, एक मोठा गैरसमज आहे लोकांमध्ये की शेतकरी माणसाला कसले कायदे, शेतजमीन विकायला काही विशेष नियम नसतात. हे खरं आहे का? हा निव्वळ गैरसमज आहे आणि धोकादायक आहे. अच्छा. उलट शेतकऱ्यांसाठी विशेष नियम आहेत. उदाहरणार्थ, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 कलम 36 नुसार आदिवासी व्यक्तीची जमीन बिगर आदिवासी व्यक्तीला विकण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी लागते. आणि तुकडेबंदी कायद्यानुसार लहान तुकड्यांच्या विक्रीवर मर्यादा आहेत. हो, ते ऐकून आहे. अर्थात 2025च्या सुधारणेनुसार आता 1 गुंठ्यापर्यंतचे तुकडे नियमित करण्याची सवलत दिली आहे. पण मूळ कायदा आजही लागू आहे. एक गंमत सांगू का? हो, सांगा ना. क्विक फॅक्ट आहे, महाराष्ट्रात जवळपास 60% पेक्षा जास्त जमिनीचे वाद हे योग्य रजिस्ट्रेशन किंवा वारसा नोंदी न केल्यामुळे होतात. काय सांगताय? 60%? हो, त्यामुळे कायदे सर्वांसाठी आहेत, फक्त माहिती करून घेणं गरजेचं आहे. याच संदर्भात आपल्या मागच्या व्हिडिओवर जळगावचे रमेश पाटील विचारतात की आता 2025 मध्ये रजिस्ट्रेशनसाठी काही नवीन नियम आले आहेत का? रमेश भाऊ, एकदम मोक्याचा प्रश्न विचारलात. हो, 2 मोठे आणि सकारात्मक बदल झाले आहेत. पहिला म्हणजे वन स्टेट वन रजिस्ट्रेशन योजना. ते काय आहे? यामुळे मुंबईसारख्या मोठ्या शहरात आता राज्यातील कुठल्याही सब रजिस्ट्रार कार्यालयात मालमत्ता नोंदणी करता येईल. म्हणजे एकाच ऑफिसवरचा ताण कमी होईल. भारीच की. म्हणजे लोकांचा वेळ आणि त्रास दोन्ही वाचणार. आणि दुसरा मोठा बदल म्हणजे जमीन वापराचा प्रकार बदलण्याची प्रक्रिया म्हणजे NA ती सोपी झाली आहे. आता फक्त नाममात्र प्रीमियम भरून हे करता येतं. वाह! ही टीप ऐकल्यानंतर तुम्ही तुमच्या जमिनीच्या कागदपत्रांची तपासणी करणार का? कमेंटमध्ये सांगा. चला आता रामूच्या गोष्टीच्या पुढच्या टप्प्यावर येऊया. त्याने घर घेतलं आणि त्याला महानगरपालिकेकडून मालमत्ता कराची नोटीस आली. हा मालमत्ता कर म्हणजे काय प्रकार आहे? मालमत्ता कर किंवा प्रॉपर्टी टॅक्स हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उत्पन्नाचा कणा आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 कलम 129 नुसार महानगरपालिका, नगरपालिका किंवा ग्रामपंचायत आपल्या हद्दीतील मालमत्तांवर हा कर आकारते. म्हणजे या पैशातूनच आपल्याला रस्ते, पाणी, स्वच्छता यांसारख्या सुविधा मिळतात. जसं आपण हॉटेलमध्ये गेल्यावर सर्व्हिस चार्ज देतो, तसाच हा शहराच्या सुविधांसाठी सर्व्हिस चार्ज आहे. अच्छा, सोपं करून सांगितलं. एक क्विक फॅक्ट सांगतो. भारतात मालमत्ता कर हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत आहे. मुंबई महानगरपालिकेचं उत्पन्न तर काही लहान राज्यांच्या बजेटपेक्षाही जास्त आहे. अरे वाह! पण हा कर कसा ठरवला जातो आणि तो भरायची सोपी पद्धत कोणती? कर ठरवण्यासाठी आता भांडवली मूल्य म्हणजे कॅपिटल व्हॅल्यू पद्धत वापरली जाते. म्हणजे रेडी रेकनर दरानुसार मालमत्तेचे मूल्य ठरवून त्यावर कर आकारला जातो. ओके. आणि भरायची प्रक्रिया? ती आता खूप सोपी झाली आहे. ऑनलाईन भरता येतो संबंधित महानगरपालिकेच्या वेबसाईटवर. जसं मुंबईसाठी mcgm.gov.in. तिथे प्रॉपर्टी ID वापरून भरणा करता येतो. आणि ऑफलाईन? हो, कार्यालयात किंवा बँकेच्या शाखेत जाऊनही भरता येतो. आणि हो, यात लहान घरे, ज्येष्ठ नागरिक, माजी सैनिक यांना सवलती पण मिळतात. पण एक धोक्याची सूचना आहे. वेळेवर कर न भरल्यास मालमत्ता जप्त होऊ शकते. कारण कलम 128 नुसार कराचा मालमत्तेवर पहिला हक्क असतो. हे लक्षात ठेवलं तर पुढे मोठा फायदा होईल. तुमच्या गावात मालमत्ता कर वेळेवर भरला जातो का? कमेंटमध्ये गावाचं नाव लिहा. आणि अशीच कायदेशीर माहिती सोप्या भाषेत मिळवण्यासाठी महसूलशाही चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. आम्ही यासाठी कोणतेही शुल्क घेत नाही. आणखी एक गैरसमज आहे लोकांमध्ये की नवीन घर घेतलं की लगेच कर भरावा लागतो. यात काही तथ्य आहे का? हां, अर्धवट माहितीवर आधारित गैरसमज आहे. अच्छा. उलट अनेक महानगरपालिका नवीन मालमत्तांना काही वर्षांसाठी मालमत्ता करात सूट देतात. त्यामुळे आपल्या स्थानिक कार्यालयात नक्की चौकशी करा. विचारतं व्हा तरच कळतं म्हणतात ना, तसं. आता येतो सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, ज्यामुळे सामान्य माणसाचे हजारो रुपये वाचू शकतात. रामूला त्याच्या CA मित्राने सांगितलं की त्याला होम लोन आणि रजिस्ट्रेशनवर आयकर सवलत मिळेल. ही सवलत नेमकी काय आहे? ही एक अशी गोष्ट आहे जी खूप लोकांना माहिती नसते आणि त्यामुळे ते आपलं आर्थिक नुकसान करून घेतात. आयकर कायदा 1961 मध्ये 2 कलमं खूप महत्वाची आहेत. पहिलं म्हणजे कलम 80C. ओके, कलम 80C.
यात काय येतं? या कलमांतर्गत तुम्ही गृहकर्जाची जी मुद्दल परतफेड करता हा. त्यावर सवलत मिळते. इतकंच नाही तर तुम्ही मालमत्ता खरेदी करताना भरलेली स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी सुद्धा याच कलमांतर्गत येते. अच्छा. या सगळ्याची मिळून वर्षाला 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर तुम्हाला कर सवलत मिळते. पण ही सवलत जुन्या कर प्रणालीतच आहे. आणि त्याला काही अट आहे का? हो, एक अट आहे की घर 15 वर्षांच्या आत विकल्यास ही सवलत परत करावी लागते. ठीक आहे. आणि दुसरा महत्वाचा कलम कोणता? दुसरा आहे कलम 24(ब), जे व्याजाशी संबंधित आहे. तुम्ही कर्जावर जे व्याज भरता त्यावर या कलमांतर्गत सवलत मिळते. अच्छा. जर तुम्ही स्वतः त्या घरात राहत असाल तर वर्षाला 2 लाख रुपयांपर्यंतच्या व्याजावर सवलत मिळते. 2 लाख? हो, आणि 2025च्या सुधारणेनुसार आता 2 घरांना ही सवलत आहे. आणि जर घर भाड्याने दिलं असेल तर व्याजावर कोणतीही मर्यादा नाही. अरे वा. म्हणजे रामूने तर महसूलशाही चॅनल बघून मोठी बचत केली म्हणायची. नक्कीच. रामूने वर्षाला समजा 1.2 लाख मुद्दल आणि 3 लाख व्याज भरले. त्याला 80C अंतर्गत 1.5 लाख आणि 24(ब) अंतर्गत 2 लाख असे एकूण 3.5 लाखांवर कर सवलत मिळाली. त्याचा खूप मोठा फायदा झाला. एक शेवटचा पण महत्वाचा प्रश्न. आपल्या शेतकरी बांधवांसाठी काही विशेष आयकर सवलत आहे का जेव्हा ते शेतजमीन विकतात? अगदी बरोबर. शेतकऱ्यांसाठी कलम 54(b) अंतर्गत एक खास तरतूद आहे. काय आहे ती? यानुसार शेतजमीन विकून मिळालेल्या पैशातून जर 2 वर्षांच्या आत दुसरी शेतजमीन खरेदी केली तर लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्समध्ये सवलत मिळते. एक किस्सा सांगतो. माझ्याकडे एक केस आली होती. एका शेतकऱ्याने हायवेसाठी जमीन विकली आणि मिळालेल्या पैशांवर मोठा कर बसणार होता. आम्ही त्यांना कलम 54(b) बद्दल सांगितलं. त्यांनी दुसरीकडे जमीन घेतली आणि त्यांचा जवळपास सगळा कर वाचला. वा, भारी माहिती दिलीत. हे तर खूप शेतकऱ्यांना उपयोगी पडेल. तर आज आपण रामूच्या गोष्टीमधून शिकलो की जमिनीचं रजिस्ट्रेशन किती महत्वाचं आहे, मालमत्ता कर वेळेवर का भरायचा आणि होम लोनवर आयकर सवलत कशी मिळवायची. अगदी. लक्षात ठेवा, सरकार योजना आणते, कायदे बनवते, पण खरी ताकद तुमच्या हक्कासाठी जागरूक राहण्यात आणि योग्य माहिती घेण्यात आहे. कागदपत्र बोलतात, त्यामुळे ती नेहमी व्यवस्थित ठेवा. तुम्हाला महसूल आणि कायद्यांबाबत असंच सोप्या भाषेत मार्गदर्शन हवंय? मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल खास तुमच्यासाठीच आहे. अशीच उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी आत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या भागात तुम्हाला कोणत्या विषयावर माहिती हवी आहे ते कमेंट करून नक्की सांगा. पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत वारसा हक्काने मिळालेल्या जमिनीच्या नोंदी कशा करायच्या. आमच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा, जिथे तुम्हाला नवीन व्हिडिओंची माहिती सर्वात आधी मिळेल. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. हा व्हिडिओ आपल्या गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा, जेणेकरून ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. आपणही कोणाची तरी मदत करून आशीर्वाद कमवा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.